हॅलो स्टुडंट, आपल्या सर्वांचं WO अकॅडमी पुणे इथे स्वागत आहे। आज आपल्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरती याच्यामध्ये जे आरोग्य सेवक हे पद आहे, या पदासाठी जो तांत्रिक घटक आहे त्याच्या रिलेटेड आपण आज सविस्तर माहिती घेणार आहोत। मग आपण पाहिलं होतं की आरोग्य सेवक या पदासाठी आपल्याला टोटल 100 क्वेश्चन येणार आहेत। त्याच्यामधले जे 60 क्वेश्चन आहेत ते आपले जे कॉमन सब्जेक्ट आहे त्याच्याशी रिलेटेड आहे, पण जे उरलेले 40 क्वेश्चन आहेत ते एक तांत्रिक घटक या टॉपिक मधून येणार आहेत। मग या तांत्रिक घटकामधला जो एक इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याचं नाव काय आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, तो आज आपण पाहणार आहोत। तर सर्वांनी हा व्हिडिओ एंड पर्यंत पाहायचा आहे। आणि जर तुम्हाला व्हिडिओ मधलं कंटेंट हे आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे, चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे आणि तसेच तुमच्या इतर फ्रेंड्सलाही हा व्हिडिओ शेअर करायचा आहे। चला आपण स्टार्ट करूया। आपला आजचा जो टॉपिक आहे काय आहे तो रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा आपण टॉपिक सुरू करणार आहोत। आपला आजचा टॉपिक आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। टॉपिक स्टार्ट करण्याआधी आपण याच्याबद्दलची जी बॅच आहे त्याची थोडीशी माहिती घेणार आहोत। आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका याच्यासाठी एक ऑनलाइन बॅच अवेलेबल आहे। त्या बॅच मध्ये तुम्हाला सर्व विषय जे सर्व 100 क्वेश्चन आहेत त्याच्याशी रिलेटेड जे कॉमन सब्जेक्ट आहे जसं की मराठी, गणित, बुद्धिमत्ता, इंग्रजी आणि जीएस ह्या सर्व विषयांचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर अवेलेबल असणार आहे। आणि त्याचबरोबर जो तांत्रिक घटक आहे त्याच्याशी रिलेटेड जे व्हिडिओ आहेत लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तेही अवेलेबल असणार आहेत। मग ही ऑल सब्जेक्टची जी बॅच आहे ती तुम्हाला सध्या आपल्याकडे संक्रांत स्पेशल ऑफर चालू आहे, म्हणून ती तुम्हाला फक्त 500 रुपयामध्ये मिळणार आहे। तर सर्वांनी लवकरात लवकर ही बॅच जॉईन करायची आहे आणि ही जी आपली संक्रांत स्पेशल ऑफर आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे। आणि जर तुम्हाला फक्त तांत्रिक या सब्जेक्टशी रिलेटेड बॅच हवी असेल तर ती बॅच तुम्हाला फक्त आणि फक्त 300 रुपयामध्ये भेटणार आहे। ज्या स्टुडंटला फक्त तांत्रिक ही बॅच घ्यायची आहे त्यांनी 300 रुपयामध्ये लगेचच ही बॅच घ्यायची आहे आणि या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। तुम्हाला या बॅच मध्ये जे आपले जुने प्रीवियस इयर क्वेश्चन पेपर आहेत त्यांचं व्यवस्थितपणे ॲनालिसिस ही करून देणार आहेत। त्याचप्रमाणे ज्या टेस्ट सिरीज असतील, ई नोट्स असतील त्या तुम्हाला फ्री मध्ये प्रोव्हाइड केल्या जाणार आहेत। आणि तुमची जी पर्टिक्युलर MCQs आहेत त्यांची व्यवस्थितपणे दररोज प्रॅक्टिस ही करून घेतली जाणार आहे। तर ज्या विद्यार्थ्यांना या बॅचचा या पूर्ण गोष्टींचा फायदा घ्यायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपली ऑफर जी चालू आहे त्याचा फायदा घ्यायचा आहे। नेक्स्ट आपल्याकडे बरेचसे स्टुडंटची रिक्वेस्ट होती की मॅडम टेस्ट सिरीजची प्राइस थोडीशी कमी डिस्काउंट भेटला असेल तर आम्हाला टेस्ट सिरीज घ्यायची होती म्हणून। मग तुमच्या सर्वांच्या रिक्वेस्टवर आपल्याकडे ही स्पेशल डिस्काउंट आलेला स्पेशल ऑफर अवेलेबल आहे। त्याच्यामध्ये जी संक्रांत स्पेशल ऑफर आहे ती आपल्याकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका याची जी टेस्ट सिरीज आहे ती तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये अवेलेबल असणार आहे। ओके, तर या टेस्ट सिरीज मध्ये तुम्हाला जे 100 टेस्ट भेटणार आहेत, तुम्हाला 10 टेस्ट, जी 100 रुपयाची आपली टेस्ट सिरीज आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 10 टेस्ट ह्या फ्री मध्ये 10 टेस्ट याच्यामध्ये तुम्हाला भेटणार आहेत। तर ज्यांना ही टेस्ट सिरीज जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर या ऑफरचा फायदा घ्यायचा आहे। आणखीन एकदा ऐका की ही टेस्ट सिरीज तुम्हाला फक्त 100 रुपयामध्ये भेटणार आहे आणि याच्यामध्ये टोटल 10 टेस्ट असणार आहेत। तर लवकरात लवकर या सर्व ऑफरचा सर्वांनी फायदा घ्यायचा आहे। लगेचच आपण आपला मेन टॉपिक हा स्टार्ट करणार आहोत। आपला आजचा टॉपिक काय आहे, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट हा आपला आजचा टॉपिक आहे।
ही जी इमेज दिसते आपल्या बोर्डवर ती सर्वांनी व्यवस्थितपणे पाहायची आहे आणि याच्यामध्ये काय चेंजेस आहेत ते सर्वांनी सांगायचे आहेत। तुम्हाला नॉर्मली काय दिसतं या इमेज मध्ये, जो आपला हा ग्लास आहे, ग्लास मध्ये एक पेन्सिल टाकलेली आहे आणि त्याच्यामध्ये पाणी पण आहे, तर तुम्हाला ही पेन्सिल अशी सरळ टाकली तर ती अशी सरळच इथं खाली पण दिसली पाहिजे, पण ती तुम्हाला मध्येच तुटलेली दिसते आणि अशा प्रकारे दिसते। ओके, याच्यामध्ये पण तुम्ही पाहू शकता की पेन्सिल अशी सरळ दिसायची तर अशी नाही, तर ती तुम्हाला अशी तुटलेल्या प्रकारे दिसते। मग तुम्ही विचार केला आहे का हे असं का होतंय? ही आपल्याला एखाद्या काचेच्या ग्लासमध्ये आणखीन एक एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर तुम्ही कधी ट्राय केलं आहे का की जो आपला काचेचा ग्लास आहे किंवा कप आहे त्याच्यामध्ये आपण एखादं नाणं टाकलं आणि पाणी टाकलं तर आपल्याला ते नाणं जरा वर आल्यासारखं दिसत असतं। मग हे सर्व सायन्सच्या मध्ये अशा प्रकारच्या गोष्टी कशा काय घडतात, याच्या मागचं कारण काय आहे हे जाणून घेण्याचा तुम्ही कधी प्रयत्न केलाय का? तर आपण आज तेच पाहणार आहोत की त्याचं व्यवस्थितपणे रिझन काय, त्याचं मागचं रिझन काय आहे, सायंटिफिक कारण काय आहे ज्याच्यामुळे आपल्याला अशा प्रकारे दिसत असतं। मग या सर्व गोष्टींच्या मागे काय आहे ते आज आपण पाहणार आहोत। तर याच्या मागे आपण पाहणार आहोत रिफ्रॅक्शन ऑफ लाईट। ओके, तर या टॉपिक बद्दल आपण आज माहिती घेणार आहोत। आपण पाहिलेलं आहे कधी पण इथं तुम्हाला एक डायग्राम दिसत आहे चित्र, तर ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहायचं आहे। याच्यामध्ये ना आपण पाहिलेलं आहे की लाईट जी सनपासून लाईट येते म्हणजे जी सूर्यप्रकाश आहे तो पृथ्वीवर येतो। मग ह्या सूर्यप्रकाशाला जे प्रकाश हा सूर्यापासून पृथ्वीवर येत असतो, तर प्रकाशाला माध्यमाची गरज असते का सांगा बरं? प्रकाशाला कुठल्याही प्रकारच्या माध्यमाची एवढी गरज नसते, तो डायरेक्ट येतो। तरी पण तो प्रकाश कसा येतो? पहिल्यांदा व्हॅक्यूम मधून येतो, म्हणजे जिथे कसल्याही प्रकारचं माध्यम नाही तिथून पण ट्रॅव्हल्स करत असतो आणि नंतर पृथ्वीच्या वातावरणामध्ये तो एंटर करतो, तो हवेमध्ये एंटर करतो। मग अशा प्रकारे नंतर पृथ्वीमधल्या ज्या वस्तू आहेत जसं की काच वगैरे अशा प्रकारच्या माध्यमामध्ये पण प्रकाश हा एंटर करत असतो। म्हणजे तुम्ही पाहू शकता की प्रकाश म्हणजे लाईट ही काय करत असते, तर वेगवेगळ्या माध्यमांमधून ट्रॅव्हल्स करत असते आणि ती अशा ठिकाणाहूनही ट्रॅव्हल्स करू शकते जिथं कुठल्याही प्रकारचं माध्यम नाही, त्यालाच आपण पोकळी म्हणजे व्हॅक्यूम असं म्हणत असतो। मग आता आपण इथली इमेज पाहायची आहे। इथं आपल्याला जे प्रकाश आहे याचं माध्यम काय दिसत आहे इथं, तर इथं आपल्याला हवा हे माध्यम दिसत आहे आणि खाली पाणी हे माध्यम दिसत आहे। ओके, मग आपला हा इन्सिडेंट रे आहे म्हणजे काय, तर प्रकाशाचा जो येणारा किरण आहे, जो प्रकाशाची लाईट डायरेक्ट पृथ्वीवर येते तर तो किरण आहे हा इन्सिडेंट। ओके, आणि तेव्हा प्रकाशाचा किरण म्हणजे काय, तर आता जी लाईट आहे ती हवेमधून आली आहे आणि ती पाण्यामध्ये येत आहे, तेव्हा ती काय होते, थोडीशी बेंड झाल्यासारखी होते, म्हणजे थोडीशी झुकलेली दिसते। तर लाईटच्या ह्या अशा प्रकारच्या बेंडिंगलाच काय म्हणत असतो आपण, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणत असतो। मग याच्याशी रिलेटेड जी काही माहिती आहे ती आपण आजच्या लेक्चरमध्ये व्यवस्थित पाहणार आहोत। आता आपण पाहिलेलं आहे की हे पाणी आणि हवा हे वेगवेगळ्या प्रकारचं दोन डिफरंट मीडियम आहेत। मग आपण पाहिलेलं आहे की लाईट एकाच पर्टिक्युलर स्पीड मधून म्हणजे एखाद्या गतीनुसार ती लाईट प्रवाह करत असते, म्हणजे तिला पर्टिक्युलर स्पीड असतो प्रत्येक माध्यमामध्ये, म्हणजे प्रत्येक मीडियम मधून ती एका स्पीडने प्रवास करत असते। मग मला सांगा, हवेमध्ये लाईटची स्पीड ही सगळ्यात जास्त असते हे आपल्याला माहिती आहे आणि पाण्यामध्ये ती थोडीशी कमी असणार आहे। मग हे आपण का म्हणतोय की हवेमध्ये लाईटची स्पीड ही जास्त आहे आणि पाण्यामध्ये ती थोडीशी कमी आहे? कारण आपण पदार्थाची अवस्था हे आपला चॅप्टर आपण पाहिलेला आहे। मग आपण काय पाहिलेलं आहे की जो गॅस असतो, गॅसमध्ये जे मॉलिक्युल्स असतात, म्हणजे काय, तर आता गॅस ही पदार्थाची एक अवस्था आहे, वायू अवस्था। ओके, मग याच्यामध्ये काय पाहिलेलं आहे आपण
जे पदार्थाचे जे कण आहेत ते कसे असतात, दूर दूर असतात. म्हणजे काय तर असे दूरपर्यंत तुम्हाला सांगितलेलं आहे की पदार्थामध्ये असे दूर प्रकारे कण असतील तर त्याला ती कुठली अवस्था असते, गॅस अवस्था असते. मग मला आता एक गोष्ट सांगा की ह्या गॅसमधून जेव्हा लाईटचा किरण येतो, म्हणजे प्रकाश किरण येतो, लाईट याच्यातून पडते, तेव्हा तिला किती इझी राहतं की पटकन या इथं पूर्ण मोकळे आहे तर मी पटकन वाहून जाते. तिच्या प्रवाहामध्ये तिच्या ज्या मार्ग आहे लाईटचा त्याच्यामध्ये अडथळा येतो का जास्त, तर खूप कमी अडथळा येतो. त्याच्यामुळे ती खूप फास्टमध्ये इथून फ्लो होऊन जाते. म्हणून गॅसमध्ये काय तर आपले जे कण असतात त्याची गॅसची जी स्ट्रक्चर आहे ते कसं आहे, असं मोकळं मोकळं आहे. ओके, मग त्याच्यामुळे ते कण एकमेकांपासून दूर आहेत, त्याच्यामुळे लाईटचा स्पीड कसा असणार आहे गॅसमध्ये, हा जास्त असणार आहे. आणि आता आपण तिथंच पाहूया लिक्विडमध्ये. लिक्विडमध्ये कसं असणार आहे, पदार्थाचे कण हे थोडेसे जवळ जवळ असणार आहेत. ओके, तर मग आता लाईट जेव्हा लिक्विडमध्ये एंटर करते काय होते, लाईटला थोडी या कणांना थडकते, मग पुन्हा पुढच्या कणांना थडकते, मग असं तिला स्वतः मार्ग शोधावा लागतो, पण तिला थोडासा अडथळा येतो. मग त्या अडथळा आल्यामुळे तिचं स्पीड पण काय होणार आहे, कमी होणार आहे. त्याच्यामुळे जे लिक्विड मीडियम असतं त्याच्यामध्ये लाईटचा स्पीड कसा असतो, स्पीड ऑफ लाईट हा कमी असतो. सर्वांना इथं कळाले. आणि मग आता मला सांगा की सॉलिड म्हणजे काय, स्थायू. मग सॉलिड अवस्थेमध्ये तर कण कसे असतात, एकदम जवळ जवळ, एकदम आपण पाहिलेलं आहे की सॉलिड मध्ये कसं असतं की कण हे एकमेकांपासून खूप जवळ असतात, म्हणजे एकदम चिटकून चिटकून असतं त्यांचं स्ट्रक्चर अशा प्रकारे. मग मला सांगा ह्या चिटकूनवाल्या इतके जवळ जवळ कण असतील तर याच्यामधून लाईटला जाताना किती अडथळा येणार असेल, म्हणजे तिचा स्पीड तर ह्याच्यात खूप आणखीन कमी होणार आहे. मग अशा प्रकारे लाईटचा स्पीड हा तुमचा जे गॅस मीडियम आहे त्याच्यामध्ये कसा असतो, जास्त असतो. लिक्विडमध्ये तो थोडासा कमी होतो आणि त्याच्या कंपॅरिझन मध्ये जो सॉलिड आहे त्याच्यामध्ये तर खूपच कमी होत असतो. सर्वांना इथपर्यंत कळालेलं आहे. मग आता मला सांगा हवेमधून जर लाईट आली तर ती एकदम फास्ट मध्ये येणार. ओके, आणि ती पाण्यामध्ये गेली तर तिला लगेच थोडासा अडथळा येणार. मग अडथळा आल्यामुळे ती काय होणार आहे, थोडीशी झुकेल, म्हणजे तिचा मार्ग हा चेंज होणार आहे. म्हणजे ती बघा इथून डायरेक्ट अशी सरळ येण्याच्या ऐवजी तिनं काय केलं, असं इकडं तिरपा झुकलेला रस्ता पत्करला, म्हणजे झुकलेल्या रस्त्याने ती आलेली आहे. मग हा जो चेंज होतोय लाईटच्या मार्गामध्ये, ती लाईट जर ही अशी बेंड होतीये म्हणजे झुकतीये, यालाच आपण काय म्हणत असतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. आणि हे सगळ्या मीडियम मध्ये होतं, कारण लाईट ही प्रत्येक मीडियम मधून वाहत असते. मग कधी ती हवेतून पाण्यामध्ये येते किंवा पाण्यातून हवेमध्ये जाऊ शकते, किंवा आता सॉलिड मीडियम म्हटलं तर काय, हवेमधून काचेमध्ये पण येऊ शकते. मग हवेतून काच म्हणजे काय, तर तुमचं गॅस मधून सॉलिड मीडियम असं असणार आहे. मग गॅस कसं आहे, जास्त स्पीड आहे, सॉलिड काय आहे, कमी स्पीड आहे. म्हणजे तिची स्पीड एकदम चेंज होणार. मग तेव्हा तिथं पण तिचा जो मार्ग आहे तिथं बदल होणार, म्हणजे काय होणार, बेंडिंग होणार. तर या सर्व क्रियेलाच आपण काय म्हणत असतो, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट असं म्हणत असतो. सर्वांना इथपर्यंत कळालंय ऍक्च्युअली मध्ये काय असतं रिफ्रॅक्शन आणि मीडियमचा त्याच्यावर कसा परिणाम होतो. आता मला सांगा हे कण जास्त आहे म्हणजे याची घनता कशी असणार आहे, याची घनता कशी असणार आहे, जास्त असणार आहे. ओके, याची घनता कशी आहे, थोडीशी कमी आहे डेन्सिटी. आणि याची कशी आहे, याची खूपच कमी आहे, कारण हे खूप दूर दूर आहेत. मग आपल्याला याच्यावरून एक गोष्ट कळाली की ज्या मीडियमची घनता ही कमी असते, खूप कमी, त्याच्यामध्ये लाईटचा स्पीड कसा असणार आहे, जास्त असणार आहे. इथं थोडीशी कमी आहे तर इथं स्पीड पण थोडासाच कमी आहे. आणि इथं घनता ही खूप जास्त आहे तर स्पीड कसा खूप कमी आहे. मग आपण असं म्हणू शकतो की पदार्थाचे जे मीडियम आहे, मीडियम मधून लाईट प्रवाह होते, ती कशावर डिपेंड असते, तर त्या मीडियमच्या घनतेवर पण डिपेंड असते. हे आपण म्हणू शकतो याच्यावरून. ओके, मग आता आपण नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. की आता तुमची आपण पाहिलेलं आहे की पदार्थाची घनता पाहिलेली आहे आपण
की जास्त मीडियम मधून, म्हणजे मीडियमची घनता काय आहे की जास्त, कमी किंवा खूप कमी अशा प्रकारची आहे. मग आता आपण इथं एक्झाम्पल घेऊन पाहणार आहोत की ऍक्च्युली मध्ये लाईटच्या प्रवाहामध्ये काय फरक पडतो, म्हणजे ती किती झुकते किंवा दूर जाते, अशा प्रकारचा काय चेंज होतो ते आपण पाहणार आहोत. तर आपण आता आपल्याला कळालं आहे की लाईट कशा प्रकारे जाते, की आपण पाहिलेलं आहे की हा नॉर्मल प्लेन आहे. ओके, आपण असं एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस अशा प्रकारे हा प्लेन आपण घेऊ शकतो. मग याच्यामध्ये इथं हवा हे मीडियम आहे, आपण पाहिलं होतं मगाशी याच्या लास्टच्या स्लाइड मध्ये. इथं हवा आहे आणि ही पाणी आहे. इथंच पाहायचं का आपण त्यापेक्षा? ओके, हेच क्लीन करून इथं पहा. आता या डायग्राम मध्ये व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे की ही तर हवा हे मीडियम आहे. मग आपण काय पाहिलं होतं, हवेमध्ये स्पीड हा जास्त असतो आणि पाण्यामध्ये स्पीड हा कमी असतो, कारण पाण्याची डेन्सिटी ही कशी असणार आहे, थोडीशी जास्त असते हवेच्या डेन्सिटी पेक्षा. ओके, मग आता इथं पहा हा प्लेन एक सरफेस आहे जो काय करतोय, ह्या दोन मीडियमला अलग करतोय. इकडे हवा आहे, इकडे पाणी आहे. मग यालाच पॅरलल मध्ये आपण एक अशी लाईन ओढली जी की इमॅजिनरी आहे, त्याला आपण नॉर्मल असं म्हणतो. ओके, मग आता हा लाईट जो रे आहे, पहिल्यांदा इन्सिडेंट रे म्हणजे जो प्रकाशाचा किरण आहे तो डायरेक्ट इथं मीडियमवर पडलेला आहे. मग ह्यालाच आपण काय म्हणतो, इन्सिडेंट रे म्हणतो. ओके, मग ह्या इन्सिडेंट रे बसून ह्या नॉर्मल जो लंब आहे त्याच्यापर्यंतचा हा कोन आहे, त्याच कोनला आपण कसला अँगल म्हणत असतो, अँगल ऑफ इन्सिडेंट असं म्हणत असतो. ओके, मग याला आपण आय असं लिहितो. आणि आता इथं बघा, इथून आता तुमचं काय झालेलं आहे, रिफ्रॅक्शन झालेलं आहे, म्हणजे ते दुसऱ्या मीडियम मध्ये गेलेली आहे लाईट. दुसऱ्या मीडियम मध्ये लाईट गेली, तिने मीडियम चेंज केलं, म्हणजे ह्या रेला हा जो किरण आहे त्याला आता आपण काय म्हणणार, त्याला आपण आता रिफ्रॅक्टेड रे असं म्हणत असतो. आणि मग ह्या रे पासून जे नॉर्मल आपला लंब काढला होता, त्या लंब याच्यामधला जो अँगल आहे त्याला आपण अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणत असतो. मग याला आपण नॉर्मली आर ने पण डिनोट करत असतो. मग तुम्हाला याच्यामध्ये डायग्राम मध्ये कळालं आहे, हा इन्सिडेंट रे आहे, हा अँगल ऑफ इन्सिडेंट आहे, हा रिफ्रॅक्टिव्ह रे आहे म्हणजे परावर्तित तुमचा रिफ्रॅक्शन झालेला रे, आणि त्याच्यानंतर इथं रिफ्रॅक्शन अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं आहे. ओके, तर याच्यामध्ये आता पाहूया आपण की जर आपलं मीडियम इथं आपण हवा ही कसलं मीडियम आहे, हे याची रेअर मीडियम आहे, म्हणजे याची घनता कशी आहे, कमी आहे. आणि जास्त कमी घनतेमधून जास्त घनतेच्या मीडियम मध्ये आल्यानंतर लाईट कशी होते बघा, इथं तुम्ही पाहू शकता लाईट ही तुमच्या नॉर्मल, आता बघा ही लाईट कशी यायला पाहिजे होती, अशी सरळ यायला पाहिजे होती. ओके, पण ती सरळ आली आहे का, ती सरळ न येता ती थोडीशी आपल्या ह्या नॉर्मल कडे काय केलेली आहे, थोडी नॉर्मल म्हणजे थोडी या लंबाकडे सरकली आहे, म्हणजे काय लंबाकडे झुकलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं की जेव्हा इथं घनता ही कमी असते, म्हणजे जेव्हा रेअर मीडियम असतं, विरल, मराठीत काय म्हणू आपण त्याला, विरल जे माध्यम आहे त्याच्यामधून तुम्ही थोड्याशा दाट माध्यमामध्ये गेलात की तुमचा जी रिफ्रॅक्शन रे असतो जो पर्टिक्युलर हा तुमचा इकडच्या साईडला, तर हा काय होतो, तर हा तुमच्या लंबाकडे खेचला जातो, म्हणजे लंबाकडे थोडासा झुकत असतो. इथं पहा हा दिसतोय ना, नॉर्मली आपल्याला ही लाईट अशी सरळ यायला पाहिजे होती, पण ती काय केली आहे, इथं आलेली आहे, म्हणजे ही तुमच्या ह्या लंबाकडे काय झालेली आहे, झुकलेली आहे. ओके, सर्वांना हे कळालंय, सर्वांना हे कळालंय इथपर्यंत. आता आपण दुसरं एक्झाम्पल पाहूया. याच्यामध्ये आपण पाहूयात, आता आपण काय पाहिलं होतं की विरल माध्यमामधून दाट माध्यमामध्ये आलेली, आता आपण दाट माध्यमामधून विरल माध्यमामध्ये लाईट जेव्हा प्रवाह म्हणजे ट्रॅव्हल्स होत असते, तर तिच्यात काय फरक पडतो ते आपण पाहणार आहोत. हा आपला नॉर्मल दोन्ही मीडियमला अलग करणारा जो आपली लाईन आहे ती, त्याच्यामध्ये त्याला पॅरलल म्हणजे त्याला
लंब अशी आपण एक लाईन काढत असतो इमॅजिनरी, यालाच आपण एक्स आणि वाय ॲक्सिस अशा प्रकारे पण म्हणू शकतो. ओके, मग आपलं इथलं याची डेन्सिटी कशी दाट असणार आहे, सॉरी याची डेन्सिटी दाट असणार आहे. ओके, म्हणजे हे डेन्सर मीडियम आहे. आणि हे आपलं कसं असणार आहे, विरल. मग आता लाईट म्हणजे इन्सिडेंट रे हा इथं आलेला आहे, हा आपला इन्सिडेंट रे. आणि हा अँगल आपण काय पाहिला होता, अँगल ऑफ इन्सिडेंट, म्हणजे याला आय असं म्हणू शकतो, अँगल. ओके, मग आता आपल्याला पाहायचंय की लाईट ही सरळ अशी यायला पाहिजे, डायरेक्ट ही अशी, डायरेक्ट आपण पाहिलेलं आहे. पण ही अशी न येता ती आता रिफ्रॅक्ट होऊन येताना कशी येते, ती इकडे येते अशी. म्हणजे काय झालेली आहे, तुम्हाला इथं भेटायला पाहिजे पण ती कुठं आलेली आहे, इथं आलेली आहे. म्हणजे तुमच्या जो नॉर्मल जिथं यायला पाहिजे त्याच्यापेक्षा ती कशी झालेली आहे, जरा थोडीशी दूर सरकली आहे. ओके, म्हणजे ह्या लंबाला कंपॅरिझन करून सांगायचं कधी पण, तर ह्या लंबापेक्षा जवळ यायच्या ऐवजी ती काय केली आहे, लंबापासून आणखीन जास्त दूर सरकलेली आहे. ओके, काय झालेली आहे, ती आणखीन जास्त दूर सरकलेली आहे. मग याच्यावरून आपल्याला काय कळतं की जेव्हा लाईट आहे, जी लाईट ती तुमची दाट माध्यमामधून विरल माध्यमामध्ये म्हणजे ट्रॅव्हल्स करत असते, प्रवास करत असते, तेव्हा ती काय करते, इन्सिडेंट रे आणि पुन्हा रिफ्रॅक्टिंग म्हणजे प्रवास करून ज्याचं अपवर्तन झालेलं असतं, तर अपवर्तन होऊन जो किरण येतो, अपवर्तित किरण, तो तुमच्या ह्या लंबापासून काय करत असतो, दूर जात असतो. तर हे दोन मेन पॉइंट आहेत, हे लक्षात ठेवायचे आहेत सर्वांनी. ओके, सर्वांना व्यवस्थितपणे कळाले आहेत का, रेअर मीडियम आणि म्हणजे दाट माध्यम आणि विरळ माध्यम यांचा प्रकाशाच्या प्रवासावर म्हणजे त्या स्पीड आहे त्याच्यावर कसा इम्पॅक्ट पडत असतो ते. मग ह्या दोन्ही डायग्राम सर्वांनी लक्षात ठेवायचे आहेत. याच्याशीच रिलेटेड तुम्हाला क्वेश्चन हे एक्झाम मध्ये विचारले जातात. ओके, तर इथं तुम्ही पाहू शकता की इथं तुम्हाला एअर माध्यम आहे आणि याच्यामधून तुम्ही काय केलेलं आहे, हा इन्सिडेंट रे म्हणजे लाईटचा किरण आहे ना, हा अपवर्तित किरण आहे, तर तो कसा झालेला आहे, तो थोडासा इकडच्या साईडला झुकलेला आहे. ओके, आणि इथं तुम्ही पाहू शकता की इथून पण तुम्हाला अशाच प्रकारे हा वेगळा आणि हा वेगळा मीडियम भेटलेला आहे. मग याच्यामध्ये आपण आता जी रिफ्रॅक्शन आहे त्याच्याशी रिलेटेड जी डेफिनेशन आहे ती पाहणार आहोत. काय आहे, तर प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय असतं, तर प्रकाशाची जी दिशा बदलले, जे प्रकाश एका माध्यमामधून जे प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे जाते तेव्हा त्याची दिशा बदलते. ही घटना वस्तुस्थितीवर आधारित आहे की प्रकाश वेगवेगळ्या पदार्थामध्ये किंवा माध्यमामध्ये कसा प्रवास करत असतो, वेगवेगळ्या वेगाने प्रवास करत असतो. ओके, मग जेव्हा प्रकाश एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमाकडे वेगळ्या ऑप्टिकल घनतेसह म्हणजे काय आपण घनता पाहिली होती, कमी आणि जास्त, अशा प्रकारे प्रवास करतो, जसे की हवेतून पाण्याकडे किंवा हवेतून काचेपर्यंत, तेव्हा त्याचा वेग आणि त्याची दिशा कशी होत असते, तर ती बदलत असते. ओके, मग वेगातील या बदलामुळे प्रकाशाचे दोन माध्यमामध्ये सीमेवर काय होत असते, विचलन होत असते. ते आपण डायग्राम मधून पाहिलेलं आहे की दोन मीडियमला आपण हे केलं, त्याच्या पॅरलल मध्ये जर लाईन केली तर प्रकाशाचं जे किरण आहे त्याचं कसं होत असतं, विचलन होत असतं. मग आपण पाहिलेलं आहे दाट माध्यमामधून विरल मध्ये आलं की काय चेंज होतो आणि विरल मधून दाट मध्ये गेलं की काय चेंज होतो ते पण आपण पाहिलेलं आहे. मग प्रकाशाच्या या झुकण्यालाच म्हणजे आपण पाहिलेलं आहे त्याची प्रकाशाची लाईट ही एंटर केली की तिच्या मध्ये जो बदल होतो त्यालाच आपण काय म्हणतो, प्रकाशाचे अपवर्तन असं म्हटलं जातं. ओके, सर्वांना हे कळालं आहे सर्वांना हे कळालं आहे का प्रकाशाचे अपवर्तन म्हणजे काय.
मग याच्याशी रिलेटेड जो रिफ्रॅक्शन इंडेक्स आहे, त्याच्यानंतर याच्या व्हॅल्यूज कशा असतात, काचेचा रिफ्रॅक्शन इंडेक्स काय असतो, डायमंडचा काय असतो, मग क्रिटिकल अँगल म्हणजे काय, मग आपण पुन्हा नंतर काय पाहिलेलं आहे की मिराज म्हणजे काय. मग अशा प्रकारच्या तुमच्या इतर सर्व कन्सेप्ट, इतर सर्व गोष्टी ह्या तुम्हाला बॅचमध्ये पूर्णपणे व्यवस्थित सविस्तर शिकवल्या जातील. तर ज्यांना तुमच्या कन्सेप्ट ह्या क्लिअर करायच्या असतील तर त्यांनी आपली बॅच ही लवकरात लवकर जॉईन करायची आहे. तर तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर याला लाईक करायचं आहे आणि सबस्क्राईब करायचं आहे चॅनेलला. ओके, धन्यवाद.